एका 55 वर्षीय महिलेच्या पोटातून चक्क 7 किलो वजनाची गाठ डॉक्टरांनी यशस्वीरित्या ऑपरेशन करून बाहेर काढली। देगलूरमध्ये राहणाऱ्या एका महिलेला अनेक महिन्यापासून पोटदुखीचा त्रास होता। महिलेचे पोट खूप वाढले होते। सोनोग्राफी केल्यानंतर महिलेच्या पोटात मासाची गाठ वाढल्याचे निदान झाले। या महिलेला हैदराबादमध्ये जाऊन ऑपरेशन करण्याचा सल्ला अनेकांनी दिला, पण ही महिला नांदेडमधील डॉक्टर आशा तोटावार यांच्याकडे आली। डॉक्टरांनी तिला तपासले। महिलेचे 2 सीझर आणि एक कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया असे 3 ऑपरेशन अगोदरच झालेले असल्यामुळे पोटातून गाठ काढणे अत्यंत आव्हानात्मक होते। डॉक्टर आशा तोटावार यांनी ऑपरेशन करून गाठ फुटू न देता हा 7 किलो मासाचा गोळा बाहेर काढला। तब्बल 28 सेंटीमीटर आणि 7 किलो वजनाची ही गाठ होती। ऑपरेशन नंतर 55 वर्षीय महिला अगदी सुखरूप आहे। तुम्हाला काय त्रास होत होता? मला थोडी पोट दुखत होते। मी लक्ष दिलं नाही। ते गाठ सरकले म्हणून म्हणत होते मी। तर मॅडमकडे गेले, कद्रकर मॅडमकडे। मॅडम म्हणले तुम्हाला गाठ झाले, तुम्ही नांदेडला जाऊ शकता म्हणले ना। मी तोटावर मॅडमकडे आले ना, मॅडम करतो म्हणून केलेत। काय गाठ केवढी होती, काय बघितली का आपण? मी बघितले नाही, मोठे होते मग। आता तुमची तब्येत कशी आहे? छान आहे आता, हां ठीक आहे। फिरायला मी आमच्याकडं लिंगामणी हनुमंत उनगतवार, वय वर्ष 55, हे 12 तारखेला दुपारी 4 वाजता पेशंट सोनोग्राफी व CT स्कॅनचा रिपोर्ट घेऊन माझ्या हॉस्पिटलला, म्हणजे तोटावर हॉस्पिटल, गोवर्धन घाट रोडवर गॅस पेट्रोल पंपाच्या बाजूला नांदेड येथे आहे, इथून मी बोलत आहे। असा पेशंट आमच्याकडे जेव्हा आला त्यावेळेस मी त्यांचा सोनोग्राफी व CT स्कॅनचा रिपोर्ट पाहिले असता आणि पेशंटलाही एक्झामिन केल्याच्या नंतर असे लक्षात आले की त्या पेशंटच्या पोटामध्ये तब्बल 28 सेंटीमीटरची गाठ तयार झालेली होती। मग त्यांना मी सगळे तपासण्या करून तात्काळ ऑपरेशनचा सल्ला दिला। जवळपास 2 तास हे ऑपरेशन चालले। हे ऑपरेशन इतके गुंतागुंतीचे होते कारण ह्या महिलेचे सुरुवातीला 2 सीझर व एक कुटुंब नियोजन असे 3 शस्त्रक्रिया ऑलरेडी झालेल्या होत्या। त्याच्यामुळे ह्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया खूप अवघड होती, परंतु ती 28 सेंटीमीटरची गाठ न फुटता आम्ही काढण्यास यशस्वी झालो आणि पेशंटही सध्या स्थितीला एकदम चांगला आहे। मॅडम, ती गाठ अंदाजे किती किलोची होती? ती वेट मशीनवर त्या गाठीचं वजन 7 किलो होतं आणि 28 सेंटीमीटर एवढी लांब होती आणि उजव्या अंडाशयापासून तयार झालेली गाठ होती। मॅडम, आपण ब्लड चेकअप केलं त्यानुसार ती कॅन्सरची गाठ होती म्हणत आहात, काय? त्या आम्हाला आधी एक तपासणी असते CA-125 म्हणून, तर ती आम्ही तपासणी केलेली होती। त्याची नॉर्मल रेंज 35 पर्यंत यायला हवी होती, परंतु ह्या पेशंटची 86 अशी रेंज आलेली होती। तर कधी कॅन्सरमध्ये पण वाढून येतं, कधी इन्फेक्शनमध्ये पण वाढून येतं। आणि एक CT स्कॅनच्या रिपोर्टमध्ये पण असं दिलेलं होतं की हे निओप्लास्टिक लिजन, म्हणजे हे कॅन्सरची असण्याची शक्यता आहे ब्लड आणि CT स्कॅननुसार। पण प्रत्यक्षात जेव्हा ती गाठ आम्ही काढलो त्यावेळेस ते असं सिस्टिक लिजन वाटतंय, त्याच्यानुसार असं वाटत नाही की ती गाठ कॅन्सरची असेल, पण आम्ही तपासण्यासाठी पाठवून दिलो आहे। 5-1 दिवसामध्ये त्याचा रिपोर्ट येऊन जाईल। मॅडम, आतापर्यंत एवढी मोठी गाठ आपल्या नांदेडमध्ये कधीच काढली नाही। कॅन्सर वगैरे म्हणलं की लोक हैदराबादला जातात, पेशंटला काय आव्हान करतात? माझं तर पेशंटला असं म्हणणं राहील की आता हाच पेशंट वय 55 वर्ष आहे त्याचं, तर त्यांना आम्ही हे पण विचारलं की एवढं मोठं पोट झालं होतं, मग तुम्ही घरी का बसले? तर त्यांचं असं म्हणणं होतं की खालचा भाग पोटाचा वयामानाप्रमाणे वाढतो असं खूप लोक सांगतात, म्हणून आम्ही तसंच बसलो। पण माझं सगळ्या महिलांना असं सांगणं असेल की जेव्हा हातपाय बारीक आहेत आणि जेव्हा पोटाचाच भाग वाढतो तर वयोमानानुसार शारीरिक काही तपासण्या करणं, म्हणजे उदाहरणार्थ ब्लडच्या तपासणी किंवा सोनोग्राफी हे करणं गरजेचं असतं आणि महिलांनी ते करावं। आणि एवढी मोठी सर्जरीसुद्धा नांदेडमध्ये होते, त्याच्यासाठी तुम्हाला अगदी हैदराबादपर्यंत जायची काही गरज पडत नाही।